नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. चिकन खिमो बनवण्यासाठी लागणारा सामान यो असं चिकन खिमो. यो अर्धा किलो चिकन खिमो घ्यायचो. मग तो व्यवस्थित धुवून घ्यायचो, चाळणीवर टाकायचो आणि पिळून पाणी काढून घ्यायचो. एक मोठो कांदो बारीक चिरून घेतलोसा. एक मोठो टोमॅटो बारीक चिरून घेतलोसा. लिंबाचो रस, आला लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसालो आणि गरम मसालो या दोन्ही मसाल्यांची लिंक आम्ही तुमका डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली सा. मीठ आणि तेल आणि शेवटी वर सजवण्यासाठी लागणारी कोथिंबीर. चिकन खिमो बनवण्यासाठी पहिली एक कढई तापत ठेवायची. मग त्याच्यात 2-3 चमचे तेल घालायचा. तेल जरा तापला की मग त्याच्यात कांदो घालायचो. कांदो जरा परतून घ्यायचो. आता कांदो बरो लाल परतून झालो की मग त्याच्यात टोमॅटो टाकायचा. आता टोमॅटो परतून घ्यायचा. टोमॅटो शिजलो का बघून तो व्यवस्थित परतून घ्यायचो आणि मग त्याच्यात थोडासा मीठ घालायचा, म्हणजे तो व्यवस्थित मिळून येता. आता परत तो थोडं परतून घ्यायचो. आता त्याच्यावर झाकण ठेवून परत जरासं शिजून द्यायचं. आता कांदो आणि टोमॅटो छान परतून झाल्यावर आपण त्याच्यात आता एक एक करून सगळे मसाले घालतलो. पहिला आपण त्याच्यात आला लसूण पेस्ट घालतलो. आला लसूण पेस्ट घालून जरा परतून घ्यायचं. मग पुढचे मसाले घालायचे. आता सगळे मसाले आपण घालून लावूया. पहिली 1 चमचो हळद घालूया. मग 1 चमचो मालवणी मसालो घालूया. नंतर 1 चमचो गरम मसालो घालूया. ह्या सगळ्या आता परत व्यवस्थित परतून घेऊया. मसालो जरा परतून झालो की मग आता त्याच्यात आपण खिमो घालतलो. खिमो घालून सतत परतत राहायचो, कारण नाहीतर त्याच्या गुठळे होतात. थोड्या वेळ खिमो परततच राहायचो, जरा शिजत येईपर्यंत. खिम्याक पाणी सुटेपर्यंत खिमो परतत राहायचो आणि जरासा पाणी सुटल्यावर त्याच्यात अजून थोडा पाणी घालायचा. आणि मग जरासो परतून मग खिमो झाकण ठेवून शिजत ठेवायचो. खिमो बरो शिजलो की मग गॅस बंद करायचो. आणि मग गॅस बंद करून मग त्याच्यात 1 ते 2 चमचे तुमच्या चवीप्रमाणे लिंबाचा रस घालायचो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची की झालो तुमचं चटकदार चिकन खिमा. वाह, काय मस्त दिसतं चिकन खिमो.
म्हाका तर तोंडाक पाणी सुटला। ह्यो चिकन किमो मस्त भाकरी बरोबर किंवा पराठ्या बरोबर किंवा गरम गरम भाता बरोबर तुम्ही खाऊ शकता। आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा।